मराठवाड्यातल्या किल्ल्यांविषयी विचारतो की किल्ले मराठवाड्यातले जे आहेत त्यांनाही खूप क्षमता आहे का पुणे आणि मराठवाड्यातल्या किल्ल्यांमध्ये एक विशिष्ट बाबत आहे, त्यांना आपण भुईकोट जनरली म्हणतो. हम्म. हे मराठवाड्याची जिओग्राफी अशी राहिलेली आहे की इट इज फ्रंटियर बरोबर फ्रंटियर येते, की जसं बहामनी सुलतान असतील किंवा मुघल असतील त्यांच्यामधलं फ्रंटियर आहे, आदिलशाह असेल किंवा निजामशाह आहे त्याच्यामधलं फ्रंटियर आहे, बरोबर आहे. कुतुबशाह आणि आदिलशाह त्याच्यामधलं फ्रंटियर आहे, नंतरच्या काळामध्ये पेशवा मराठा आणि निजाम यांच्यामधलं फ्रंटियर येतं. त्याच्यामुळे त्याचं एक विशिष्ट जिओग्राफी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बालाघाटचे डोंगर आणि ज्या नद्या आहेत बरोबर. त्यांच्या दृष्टीने त्यांची रचना केलेली आहे. त्याच्यामुळं जर कोणी असं म्हटलं की भुईकोट किल्ले, त्याच्यातही मराठवाड्यातल्या किल्ल्यांना एक वेगळं स्थान असेल. बरोबर आहे. आपल्याकडे जसं सह्याद्रीत वेस्टर्न घाटमध्ये गिरिदुर्ग असतात, बरोबर आहे. पण त्यांचं जे नेचर ऑफ कन्स्ट्रक्शन आहे किंवा कन्स्ट्रक्शन फिलॉसॉफी आहे किंवा यूज आहे तो स्लाइटली मराठवाड्याच्या किल्ल्यांपेक्षा वेगळा आहे. वेगळं आहे. मराठवाड्यांमध्ये खूप सुंदर किल्ले आहेत. देवगिरी सगळ्यांना माहिती आहे, देवगिरी बरोबर. दौलताबाद. परांड्याचा किल्ला आहे की जो ॲज अ ज्याला आपण डबल कोटाची रचना म्हणतो तशा पद्धतीने बांधलेला किल्ला आहे, जो की सिक्युअर आहे. परांड्याच्या किल्ल्याविषयी फोकलोर असं आहे की तिथं कधी लढाई झालेली नाही, बरोबर. पण फार मोठी लढाई जो आदिलशाह शिवाजी महाराजांच्या विरुद्ध चालून आलेला होता त्याच्यामध्ये, आणि ज्यावेळेस औरंगजेब सुभेदार होते त्यावेळेस त्यांच्यामधली फार मोठी लढाई परांडा किल्ल्यात झाली. बरोबर आहे. औसा किल्ला आहे. धारूरचा किल्ला खूप जास्त सुंदर आहे, आणि कधी कधी मला म्हणावं लागतं की दुर्दैवाने आपल्याला माहिती नाही की धारूरच्या किल्ल्याचं महत्व आणि त्या ठिकाणी घडलेल्या घटना. उदगीरचा किल्ला आहे, तर नळदुर्ग आहे. बरोबर आहे. आणि यांच्यामध्ये फार विशिष्ट रचना आहे की ते किल्ले कधी कधी जलदुर्ग पण होतात, कधी गिरदुर्ग पण होतात, कधी भुईकोट पण होतात. बरोबर आहे. खर्ड्याचा किल्ला आहे की जिथे प्रसिद्ध लढाई घडलेली होती. बरोबर आहे. तर अशा, आणि हे सगळे जे साईट्स आहेत ते आपलं लिगसी रिप्रेझेंट करतात. एक्झॅक्टली. मराठवाड्याची, महाराष्ट्राची, दक्षिणेची, दख्खनची. मला असं वाटतं की नक्कीच त्याचं एक वेगळं स्थान आहे. बरोबर आहे. की मी त्याला अजून चांगल्यावर लेसर लाईट लावून किंवा अशा प्रकारे त्याचा इतिहासावर हे करून येस, आणि चांगल्या प्रकारे मेंटेन ठेवून येस, आणि तिकीट लावून. हा म्हणजे साहजिकच आहे, जसं आपण हेरिटेज टुरिझमचा विचार करतोय की जर उदाहरण द्यायचं झालं, तुम्ही खर्ड्याच्या किल्ल्याला व्हिजिट करताय, बरोबर आहे. आणि जर तुम्ही लाईट अँड साऊंड शो मध्ये जे 1795 इफ आय एम नॉट रॉंग त्या लढाईचं जर तुम्ही लेझर लाईट अँड साऊंड शो जर लोकांना किल्ल्याच्या भिंतीवर दाखवला, एक्झॅक्टली, तर मला वाटतं त्याची मजा वेगळीच असते. बरोबर. टुरिझम अल्टिमेटली काय आहे की वी गो फॉर सम ट्रॅव्हल, बरोबर आहे. टू लर्न समथिंग और फील समथिंग और हॅव आवर ओन स्टोरी. म्हणजे माझी एक स्टोरी असते की जी मी त्या यात्रेमध्ये घेऊन येतो, तर तो अनुभव आपल्याला समृद्ध करणं गरजेचं. बरोबर आहे. बरोबर. आणि तसं पोटेन्शियल ऑलरेडी आपण पाहतोय आहे ते.